अरे मुळात तू यशला जाऊ का दिलास? आता काही झालं तर जबाबदार कोण आहे? आजोबा माझ्यावर चिडू नका, माझा काही दोष नाहीये. परीने त्याच्याकडे हट्ट केला आणि त्याला जावं लागलं. त्याच्यात मी कुठे येतो तुम्ही सांगा बरं मला. आणि मुळात एकदा तरी नेहाची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे का नको? अजूनही तिचं काय ऐकायचं आहे? बरोबर आहे पप्पांचं. अजूनही कशासाठी ऐकायचं तिचं? हा, आणि तू पण अजूनही वकिली का करतोस रे तिची? काकू, हे तुम्ही बोलताय? हो का? मी का बोलू नये? अरे कोण लागते नेहा माझी? कोणीही नाही. नेहाचा यशशी नातं जुळलं ना, म्हणूनच तिचं आपल्याशी नातं जुळलं. नाहीतर नेहाचा आणि आपला काय संबंध? आणि मला तर वाटतं ना की आपण ना हा नेहाचा विषय संपून टाकायला हवा आणि आपलं लक्ष ना यशवरच असलं पाहिजे. आपण ना त्याला या सगळ्यापासून रोखलं पाहिजे आणि ना या विषयावरून ना सतत ठोकलं पाहिजे. नाहीतर काय होईल ना की परीसाठी किंवा अजून कशासाठी ते दोघं एकत्र येतील, भेटतील, बोलतील, त्यांच्यामधले प्रश्न मिटून जातील रे, त्यांचे सगळे काही समज संपतील. पण कशाला हवा हा मनस्ताप, नाही का? आपण ना त्यापेक्षा यशला जडूयात आणि त्यासाठी जर का आपल्याला यशला आपल्यापासून दूर जरी लोटावं लागले ना तरी चालतंय की. बरोबर आहे ना पप्पा? काकू काय बोलताय तुम्ही? हे अशाने यश एकटा पडेल, तो ऑलरेडी पडला एकटा. अरे पडू दे ना, जास्तीत जास्त काय होणार आहे? अरे तो पण ह्यांच्यासारखा दारूच्या आहारी जाईल ना, जाऊ दे की. मग विश्वजित पुन्हा दारू पिऊन आलाय. मग काय करणार होते पप्पा? अहो या घरामध्ये सगळ्यांसोबत असूनही एकटे होते ते, आणि तो एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी दारूचा आधार घेतला होता. एकटा यशच होता जो त्यांना ना आस्थेने वागवायचा. आता तोही गेलाय, सगळी माणसं दुरावली आणि या सगळ्याचा ना त्यांना खूप त्रास होतोय, खूप अपराधी वाटतंय त्यांना ना. आता स्वतःचाच राग येऊ लागलाय त्यांना ना. या सगळ्यापासून कुठेतरी लांब पडून जावं असं वाटतंय आणि म्हणूनच त्यांनी दारूचा आधार. काकू पण काकांनी तर शपथ घेतली होती ना की तो दारू पिणार नाही म्हणून. मोडली शपथ. आणि तुमच्यामुळे मोडली पप्पा. तुम्ही आयुष्यभर जसं वागवलं ना त्यांना, आता यश ही त्यांना तसंच वागवणार म्हणून बिथरले ते. बाप म्हणून आयुष्यभर तुम्ही आपल्या मुलाला फक्त नावं ठेवली आणि आता यश पण त्यांना दोषी ठरवून त्यांच्याशी नातं संपवणार या कल्पनेनेच बिथरले ते. त्यांना हे सहन होत नाहीये तर कुठे जाणार, कुणाशी बोलणार? पण पप्पा, मला माझा नवरा हवा. ते जसं स्वतःला संपवतायत ना ते पाहू शकत नाहीये मी. झालेल्या चुकीचं ओझं वाहून वाहून थकून गेले तो ते. त्यांना एकदा माफ करा, माफ करा. काय बोलली रे ही? नाही ते विश्वजित काका परत दारू प्यायला लागला ना, म्हणून काकूला थोडासा त्रास झाला असेल म्हणून ती असं बोलली. पण आजोबा तुम्ही नका फार मनाला लावून घेऊ. अरे मनाला लागेल असंच तर बोलली नव्हती. अगदीच काही चुकीचं नाही बोलली ती. एक बाप म्हणून मी विश्वजितच्या बाबतीत थोडं कमीच पडलो. आयुष्यात जेव्हा जेव्हा त्याला बापाची गरज होती, आधाराची गरज होती, तेव्हा त्याच्या पाठीशी मी नव्हतो. करेक्ट. परी, परी,
सांगायचं यश? माझं एकदा ऐकून घे ना. ऐकून घेण्यासारखं काही नाहीये नेहा. सगळं लख समोर. तसं नाहीये यश. तुझ्या मनात अजूनही प्लीज प्लीज उगाच देवासमोर भांडणं नको. येतो मी. अरे सर, तुम्ही इथे कसे काय? तू इथे काय करतोस? सर आमच्या चाळीत दरवर्षी गणपती असतो ना, त्यासाठी चाललोय. आणि परीने बोलवलं ग. आता मुलीने बोलवलं तर बाप नाकारेल कसं? कसं नाकारेल सर? बरोबर की नाही? हे बघ, परीचं नाव मध्ये आणू नकोस. असं कसं नको आणू तिचं नाव मध्ये? तिचं नाव आणि आडनाव याच्यामध्ये माझंच नाव आहे ना, आहे की नाही? हे बघ, मला याविषयी मी निघतो. यश, तू माझं ऐक ना. यश, कशाला आलायस तू इथे? बाहेर जा आधी. बाहेर जा. माझ्या घरात पाऊल नाही ठेवायचा. पण या तू बाप लेकीच्या मध्ये येतेस हा, हे तू योग्य करत नाहीयेस. आउट. बर निघतो. सर येस सर. काय हवंय तुला आता? सर मला माझी नोकरी परत हवी आहे सर. प्लीज सर, माझ्या मुलीसाठी सर, लहान मुलीसाठी, परीसाठी, आपल्या परीसाठी, तिच्या भविष्यासाठी सर. प्लीज सर. नोकरी? आम्हाला आता ड्रायव्हरची गरज नाहीये. ड्रायव्हरने हाऊसकीपिंगची दिली. हाऊसकीपिंग मध्ये नोकरी नाहीये. यू कॅन गेट लॉस्ट. सर प्लीज सर, तिच्या भविष्यासाठी म्हणून नोकरी हवी आहे सर. प्लीज. तिच्या भविष्याची तू नको काळजी करू. ओके, तेवढी सोय करीन मी. सर प्रश्न फक्त पैशांचा नाहीये सर, माझी बाजू पण बघा ना सर. तुम्ही द्याल त्या पगारात नोकरी करायला तयार आहे सर. मी खरंच सांगतो. मला फक्त काय महिन्याच्या शेवटी मुलीला एखादं खेळणं, बायकोला एखादा गजरा आणि 2 वेळचं जेवण मिळालं तरी खूप झालं सर. प्लीज सर, प्लीज. तेवढी नोकरी तुला कुठेही मिळेल, तू तिकडे करू शकतो. तसं नका करू सर. काय करतोय तू? सर तुम्हाला तर माहिती आहे मी कामात कधी कसूर नाही ठेवली सर. कष्टाचे पैसे कमवायचे सर. प्लीज सर, नोकरी द्या ना सर. सर प्लीज सर. सर प्लीज. ही नाटकं माझ्यासमोर नको करू. आता गेट अप. प्लीज प्लीज. परीसाठी सर. सर सर हे नको सर. Shut up. मला नोकरी हवी आहे सर. हे घेऊन काय नको आहे? सर सर हे नको सर. मला कष्टाचे पैसे कमवायचे सर. नोकरी हवी आहे सर. प्लीज. नको सर असं नाही सर, पण कष्टाचे पैसे सर. तुम्हाला पण ते पैसे घ्यायचे आणि कायमचे इथून कुठेतरी लांब जायचं. परत जर का तू मला इथे किंवा पॅलेसच्या आजूबाजूला दिसलास सर असं. $30 लाख. हा बाळा. भूक लागली. हो बाळा, मी पोहे केलेत, वाढते तुला गरम गरम. आई तुला कसं कळालं मला पोहे हवे? तुला आवडतात ना पोहे? आई तुझ्याकडे पण फ्रेंड सारखी मॅजिक आहे का? हे घे, बाहेर जाऊन खा. वाव यम्मी. आई पुढच्या वेळेस फ्रेंड आणि ड्रायव्हर काका इकडे आले ना की त्यांना पण हेच करून दे. खूप खुश होतील ते. ड्रायव्हर काका तर तुझ्याकडनं रेसिपीज लिहून घेतील. हे काय बोलून गेली परी? यशच्या येण्याचं काही नाही, पण अविनाश आला, तो असा वरच्यावर आला तर? त्या अविनाशचा उल्लेख मला परीच्या तोंडून अजिबात नको आहे. पुरे झालं, खूप झालं हे सगळं अविनाशचा ड्रामा. मला हा अविनाशचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणायलाच हवा. काय करू मी?
नेहाचा फोन? अरे बापरे, नेहाचा फोन आला. मी काय बोलू हिच्याशी? एक तर नेहा आणि यशचं भांडण झाल्यापासून मी तिच्याशी काही बोललेली नाहीये, आणि आता या दोघांच्या भांडणामध्ये मला नोकरीवरून काढून टाकलं तर हिने. हॅलो नेहा, बोल, काय म्हणतेस? कशी आहेस तू? वहिनी, तू मला सांग, तू कधीपासून अविनाशकडनं पैसे घेत होतीस? अगं काय बोलतेस तू? डोक्यावर पडलीस का? उगीच माझ्यावर भलते सलते आरोप करू नकोस. मी उलट त्या अविनाशला इकडून निघून जा म्हणून सांगितलं होतं, खडसावलं होतं त्याला. आणि तू हे बघ वहिनी, उगाच खोटं बोलू नको. माझ्याकडे सगळे पुरावे, मी तुझ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर झालेले बघितले. पैसे माझ्या अकाउंटला? अगं नेहा, का करतेस वहिनी तू असं? सख्खी बहिणी म्हणते ना मी तुला, सगळीकडे मिरवते माझी बहिणी आहेस म्हणून, आणि तू अजूनही असंच करतेस. मला खरं सांगत नाहीयेस. नाही नेहा, मी खरंच बोलतेय, मला यातलं काहीच माहिती नाहीये. उलट माझ्या अकाउंटला पैसे आलेत ही गोष्टही मला माहिती नाहीये. हे बघ, मी पैसे वगैरे काही कोणाकडनं घेतलेले नाहीयेत. तू उगाच माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. माझा नाहीये विश्वास तुझ्या बोलण्यात. हे बघ, तू जेव्हापासून मला वॉर्न केलंस ना, तेव्हापासून मी साधं खोड रबर पण चोरलं नाहीये ऑफिस मधलं. तर मी त्या अविनाशकडनं पैसे कसे घेईन? कसा पुरावा देऊ? ऐक ना, मी घरी येऊ का? मी घरी येते, आणि पाहिजे तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून तुला सांगते, पण प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. गरज नाही. वाईट अडकवलंयस अविनाश तू, आणि तेही खोटेपणा करून. तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. नेहाचा फोन? हिचा फोन कशाला येतोय? घरी ये, आता नव्याने संसार करूया हे तर सांगायला येणार नाही. काय म्हणते? हॅलो नेहा, काय झालं ग? परी ठीक आहे ना? तिला माझी आठवण येते का? मला पण तिची खूप आठवण येते ग. मी तिला भेटायला येऊ का? अविनाश, मला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे मला भेटू शकशील का? मला परीबद्दल बोलायचंय तुझ्याशी. घरी येशील? हो, येतो ना. काही झालं ना तरी अविनाशचं खोटं सगळ्यांसमोर आणायचं. काय शोधताय? हे बाटली होती माझी. कसली बाटली? कसली? इथे होती बाटली, ती शोधतो. दारूची? ती तर फेकून दिली. काय? फेकून दिलीस? अगं पण का, कशासाठी? मी सांगितलं. आज कैक वर्षांनी एका बापाला आपल्या मुलाशी बोलायचंय. एक बाप आपल्या मुलाची माफी मागायला आलाय, तरीही बोलणार नाहीस तू. गेली 25 वर्ष एक बाप आपल्या मुलाला चुकीची शिक्षा देतोय, त्याबद्दल माफी मागायची. मला असं वाटत होतं की झालेल्या अपघातामध्ये माझा एक मुलगा मी गमावला. मी खूप दुःखामध्ये होतो आणि तुझ्याविषयी प्रचंड राग होता मनामध्ये. हळूहळू दुःखातून सावरलो मी आणि रागही निवळला. पण या दरम्यान मी माझा दुसरा मुलगा कधी गमावून बसलो मला कळलंच नाही. झालेलं सगळं विसरून पुढे जा असं शिकवणारा बाप
तुझ्या हातून घडलेला अपघात मात्र मी कधीच विसरू शकलो नाही. खूप यातना दिल्या मी तुला. बापासून सुद्धा तुला पोरक्यासारखं वागवलं. आपल्या स्वतःच्याच घरामध्ये तू अपराध्यासारखं वावरलास. पण आता मला माझ्या चुका सुधारायची. मला माझा मुलगा परत हवाय. मी जे काही तुझ्याकडून हिरावून घेतलंय ते मी जीव दिला तरी सुद्धा मला तुला परत मिळवून देता येणार नाही. पण यापुढे मी एक बाप म्हणून तुला काहीही कमी पडू देणार नाही असं प्रयत्न करेन. जसं मुलगा चुकला तर बापाने समजून घ्यायचं असतं, तसं बाप तर चुकला तर मुलाने समजून घ्यायला हवं ना. तुला खरं सांगतोय मी हारलोय. हे जाता राहता या सगळ्या चुका मला सुधारायच्या आहेत. तुलाच ठाऊक मी आज आहे उद्या नसेल. का असं बोलताय? तुम्ही असणार, कायम असणार. मला खूप गरज आहे तुमची. मला पुन्हा एकटं नाही पडायचंय. नाही पडलं मला माफ केलंच तरी. काय बोलताय? तुम्ही नाही माफी मागायची. मी खर तर आयुष्यभर या क्षणाची वाट बघत होतो. माहितीये तुम्हाला, आज माझ्या आयुष्यातलं सगळ्यात आनंदाचा दिवस, खूप मोठा दिवस आहे तो माझ्या. बघा ना, एवढी छान गोष्ट घडली आणि तरी काय चाललंय आपल्या घरात. माणसाला आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरती असं काहीतरी व्हायलाच हवं. दोन माणसं एकत्र आली तर त्यांना त्रास व्हायलाच हवाय का पप्पा? नेहा असं का वागली असेल आपल्या यश बरोबर? नेहा अशी का वागली देव जाणे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यशला आपण एकटं पडू द्यायचं नाहीये. आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. आज इतक्या वर्षांनी माझा मुलगा मला परत मिळालाय. मला पुन्हा ती चूक करून माझ्या नातवाचा हात मला सुटू द्यायचा नाहीये.